भविष्यात काय बनवायचंय मुलाला तुला नागेश? की एक असतं ना आईबाबांचं की ह्याने या क्षेत्रात काम करावं किंवा त्याचा हा कल इकडे आहे असं मला वाटतं. तसं तुझं काही आहे? नाही सर, त्याच्या भविष्याचा जो पण विचार असेल, जो पण निर्णय असेल, मला असं वाटतं त्याने स्वतः घ्यावा. मी त्याचा काही विचार नाही करणार आहे. त्याला जे ठीक वाटेल तो करेल. मला फक्त त्याला एक चांगला संस्कारिक माणूस बनवायचा, एक व्यक्तिमत्व फक्त त्याच्यामध्ये घडवायचं आहे बस. आदर्श नागरिक घडला पाहिजे, बस. करिअर त्याचं तो निवडेल. हो हो. हो की नाही? झाला, हा बेस झाला आपला. वा, अरे गोल गुटूम केलंस की रे. हो पिझ्झा बेस तर तयार झालाय. हो. आता आपल्याला याला थोडंसं हे करावं लागेल, शालो फ्राय करावं लागेल. बर, पॅन घेतलाय. पुढे हां, थोडंसं तूप टाकून घ्या. साजूक तूप. हां, हलकंसं फक्त शालो फ्राय करायचं आपल्याला. एवढं पुरे? हो पुरे का? हो. ठीक. आपण त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घातल्यामुळे ते जरा तो फ्लफी झालं. फ्लफी झालं. पण आतमध्ये हे आहे, तो जाड बेस नाही राहिलाय. तो करेक्ट. आतमध्ये हवा आहे त्याची. काढून घ्यायचं. हो, काढून घ्या. बेबी फ्रेंडली पिझ्झासाठी लागणारा बेस आपला तयार आहे. आता पुढे काय नागेश हो. राव? सर, आता हा जो आपण सॉस बनवलेला आहे हा, टमाटर आणि गाजराचा, हा. तो आपल्याला त्याच्यावर कोट करायचा. आपली प्युरी. हे काय केलं नेमकं? पाण्यामध्ये उकळत ठेवले का? हो, त्याला बॉईल हे स्टीम केलेलं हा. आहे. स्टीम करून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं परफेक्ट. मग आता दोघांचा स्वयंपाक कशाला करायचा म्हणून मग तू त्याच्यासाठी जे केलंय ते तूच खातोस? आहे. नाही सर, मी कोल्हापूरचा ना, तर मला थोडंसं स्पायसी वगैरे आवडतं. अरे, त्याच्यामुळे मी या रेसिपीज मी हलकं ट्राय करतो त्याला देण्याआधी टेस्टसाठी फक्त. पण त्याच्यापुढे मला काहीतरी स्पायसीज लागतं. मी त्यामुळे थोडासा वेगळा बाबा आहे. हा. त्यांच्यासाठी कालवलेला वरण भात मीच खूप खातो ओके. आणि बायकोला सांगतो जेवले पोरं. हा विनोद होता बरं का नागेश. आता काय? थोडेसे छोटे पीसेस करायचे. सल्ला देणाऱ्यांची एक गँग असते. हम्म. आता सिंगल पॅरेंटिंग करताना 2 वर्षाच्या बाळाला वाढवताना तुला पण सल्ल्यांचा खूप पाढा वाचावा लागला असेल. म्हणजे निगेटिव्ह बोलताय का तुम्ही? हा, असं म्हणतोय. निगेटिव्ह सर बोलत होते की लहान मुलाचा वापर करून वगैरे हा फेमस व्हायला बघतोय, अच्छा. असं वगैरे बोलत होते. पण माझा इंटेन्शनच वेगळा होता. आता काय? आता मला हे सेट करायचं त्याच्यावर. अगदी बाळांना आवडेल या आकाराचे सगळे काप झालेले आहेत. हो सर. त्याच्यामुळे ते दिसतंय फार छान. बरं, आपण पिझ्झा म्हणलं की मिक्स्ड हर्ब्स, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे सगळं घालतो. हे त्याच्यामध्ये तू वापरत नाही वापरायचं. बरं, ठीक आहे. आता मला होतं चीज चीज खिसायचं ना? हां. ओके, मी खिसणी देतो. वा, आकारालाही छोटूसा, त्याच्यावरचे कापही छोटे छोटे. मस्त होईल हा पिझ्झा. बेबी फ्रेंडली पिझ्झा. घरामध्ये लहान मुलं वांडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना गपगार करायचं असेल तर चला आज पिझ्झा खाऊ असं म्हणा आणि हा पौष्टिक पिझ्झा नक्की करा. याच्यामधली पिठं, याच्यामधल्या भाज्या, याच्यामध्ये न वापरलेले मसाले हे सगळं त्यांच्या पोटासाठी, तब्येतीसाठी, त्यांच्या ग्रोथसाठी फार चांगलं आहे. आता आता काय? याला आम्हाला थोडंसं हे करायचं, वाफवायचं फक्त. वाफवायचंय. हां. ह्याच्यातच ठेवून? हां, चालेल. त्याच्यावर ना? फक्त झाकण घ्या. हो. हां, जर ती उचलून त्याच्यावर ठेवायचं आहे. बस. मग ते झाकण लावून द्या. झाकण ठेवायचं. हां. किती वेळ? 5 मिनिटं बसवते. 5 मिनिटं. सगळं ते छान चीज, हो अगदी हो. छान त्याचा मेल्ट कच्चेपणा निघून जाईल. पनीर वगैरे आपण डायरेक्ट यूज केलेला आहे. मस्त मस्त, फार छान. वा. मला एक सांग, काही गोष्टी, काही इमोशन्स आपल्या आपल्या मनातल्या असतात.
की आपल्यालाही कधी कधी कशामुळे तरी रडू येत असतं, कशामुळे तरी भरून येतं. हा. मग अशा वेळेला त्या मुलासमोर आपल्याला त्या भावना व्यक्त करता येत नाहीत. हे माझंही खूपदा होतं. पण मग अशा वेळेला तू कसं डील करतोस त्या क्षणांशी? सर होतं ऍक्च्युली, आम्ही पण माणसंच आहोत, मला पण कुठेतरी मन आहेच, बरोबर. त्यामुळे तो झोपतो रात्री, झोपल्यानंतर मग थोडासा टाइम असतो की त्यावेळी तुम्ही स्वतःला देऊ शकता. बरोबर. बस एवढंच फक्त, बाकी याच्या व्यतिरिक्त मी त्याच्यासाठी कुठला ऑप्शन नाही शोधलाय. वा, आता आपण बघू शकतो वरती चीज छान मेल्ट झालेला आहे. याचा अर्थ पिझ्झा ऑलमोस्ट तयार आहे. हो. काढूया का हो. नागेशराव? हो हो. गॅस करतो बंद, झाकण काढतो. अरे मस्त वाफ आलेली आहे. आणि आता पटकन हा पिझ्झा करणं म्हणजे तान्या बाळाला उचलून पाळण्यामध्ये ठेवण्यासारखं आहे. हो सर. हो की नाही? हो हो. नजाकतीने करावा लागतो, जराही धसमुसळेपणाने, आणि बाळ जागं नाही झालं पाहिजे. नक्की. आता कट करून घ्या नागेशराव. तुझ्या स्वयंपाक करण्यामध्ये एक सफाईदारपणा आलाय. पण हो सर. म्हणजे मी पाहतोय आता मगापासून ज्या पद्धतीने तू चॉप करतोयस, तू आत्ताही हे कट करतोयस. आता मलाही असं वाटतंय बेबी व्हावं आणि या पिझ्झ्याचे सगळे घास फस्त करावे. अप्रतिम बेबी फ्रेंडली पिझ्झा. तुमच्या घरातल्या लहान मुलांचे हट्टही पुरवायचे असतील आणि तब्येतही जपायची असेल तर पटकन येऊन घ्या साहित्य आणि कृती. बेबी फ्रेंडली पिझ्झा. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ 2 चमचे, भाजलेला रवा 1 चमचा, ओट्स पावडर 1 चमचा, शिजवलेल्या गाजर टोमॅटोची पेस्ट 2 चमचे, भाज्या आवडीनुसार, वाफवलेले मटार, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेले पनीर, चीज आवडीनुसार, दही 1 चमचा, खायचा सोडा चिमूटभर, मीठ चिमूटभर. कृती: एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ, ओट्स पावडर, रवा, खायचा सोडा, मीठ, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून मळून घ्या. आता मळलेलं मिश्रण हातावर थापून घ्या. एका पॅन मध्ये तयार केलेली पोळी तुपावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या. आता भाजलेल्या पोळीवर शिजवलेल्या गाजर टोमॅटोची पेस्ट पसरवून घ्या. नंतर त्यावर बारीक चिरलेले पनीर, बारीक चिरलेली शिमला मिरची घाला. त्यावर वाफवलेले मटार घाला. आता त्यावर चीज किसून घाला आणि पॅन मध्ये चीज वितळेपर्यंत झाकण लावून शिजवून घ्या. बेबी फ्रेंडली पिझ्झा तयार. ज्याच्यासाठी हा पदार्थ केलाय त्या अंशला, तुमचा 2 वर्षांचा मुलगा, त्याला हो. घेऊन याल का प्लीज? नक्कीच, ज्याने मला आता इथपर्यंत सपोर्ट केला या प्लॅटफॉर्म पर्यंत घेऊन येण्यासाठी. मी माझ्या अगदी जवळच्या मित्राला, माझ्या भावेशला मी ते बोलवतो, त्याला घेऊ. त्यांचं नाव भावेश आहे का? हो. या भावेश सर, प्लीज या. हाय, या या या. तुझ्यासाठी केलंय हे तुझ्या बाबांनी. बरवा त्याला. खा खा ना, छान आहे. छान छान. थँक्यू सो छान, मच. तू इथे आलास, आम्हाला छान वाटलं. थँक्यू. शेक हँड करा. थँक्यू. पुन्हा या. टाटा टाटा. टाटा बाय. वा, भावेश Bye. सर, तुमचे पण मनापासून आभार. तुम्ही ह्यांचे मित्र आणि त्याचे काका होऊन, कारण अशा वेळेला एक आपली एक्सटेंडेड फॅमिली असते ना, जी आपल्याला सपोर्ट हो. करते. तुमचेही मनापासून आभार. बाय अंश. थँक्यू सो मच. बाय. बाय. टाटा. वा, हो, येतो येतो येतो. वा, फारच भारी. या मुलाला सांभाळणं किंवा या मुलांचे मूड सांभाळणं हो ना. हे सगळ्यात अवघड टास्क असते. पण तुम्ही सिंगल पॅरेंटिंग करताना हे सगळं करता. त्याच्यासाठी हा पिझ्झा केला, त्यांनी तो खाल्ला, त्याला तो आवडलाय. थँक्यू सो मच. नागेशराव, sir. तुमचे फार मनापासून आभारी आहोत. तुम्ही आजच्या कार्यक्रमात इथे आलात. आज जगभरामध्ये सिंगल पॅरेंटिंग अनेक लोक करत असतात. कुणी आई म्हणून करतं, कुणी बाबा म्हणून करतं. त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल? मी एवढं सांगू इच्छितो सगळ्या पालकांना की तुम्ही जितका जास्त वेळ तुमचा देऊ शकता तुमच्या मुलांना, तितका तुम्ही जास्त वेळ द्या. फक्त Correct. त्यांना तुमचा वेळच हवा असतो, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच नको असतं. काही नको असतं. आणि- कारण त्यांना काही पैसा कळत नाही, फेम हो. कळत नाही, प्रोडक्ट कळत नाही. त्यांना बरोबर. कळतो फक्त आई बाबांचा वेळ आणि स्पर्श. तर हा बरोबर. वेळ देत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही हा वेळ देता, आम्हाला याचा आनंद आहे. आणि लहान मुलांना वेळ दिलाच पाहिजे, कारण त्यांची वेगळी काहीच अपेक्षा नसते. मग एकदा ते मोठे झाल्यानंतर ते त्यांच्या विश्वात रमले की मग त्यांना तुमच्याकडे द्यायला वेळ नसतो. तर ही नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि या नक्कीच होत sir. राहणार. हो हो. पण जेवढा वेळ मिळतो तो आनंदाने घालवा. घाल. तुम्ही आज इथे आलात, आम्हाला फार छान वाटलं. झी मराठीकडनं तुम्हाला एक छानशी भेट देतो. प्लीज घेऊन या. थँक्यू सो मच. वा, खवय्यांनो, फादर्स डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. उद्या आहे
तुमच्या बाबांच्या शब्दाला किंमत द्या, त्यांचा आदर करा, त्यांचे संस्कार हे कायम लक्षात ठेवा. मुद्दा असा आहे की आपण मोठं होत जाताना आपले बाबा लहान होत असतात, तर तुमच्या लहानपणी त्यांनी तुम्हाला समजून घेतलेलं असतं. तुम्ही मोठं होत जाताना तुमच्या बाबांमधलं लहानपण जपायचा प्रयत्न करा.